किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या सर्वांचे एक आदर्श नेते, शेतकऱ्यांचे नेते कोरे साहेब, त्यांना खांद्याला खांदा लावून लढणारे गावडे साहेब, मंचकावर उपस्थित सर्व या किसान ब्रिगेडमध्ये जे आपलं योगदान देतात असे सर्व आपले मान्यवर नेते, आपण उपस्थित सर्व, मी फक्त एक मिनिटात आपल्यासमोर माझ्या भावना व्यक्त करणार आहे. मी मलकापूर बार असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि कोरे साहेबांचं कुठेतरी व्हॉट्सअपवर आणि पेपराच्या माध्यमातून माझं सगळं अभ्यास असतो, कारण माझंही पिंड हा शेतकऱ्यांसाठी लढण्याचाच आहे. या अगोदर अनेक शेतकरी आंदोलनं मी केले, जनहित याचिकाही दाखल केल्या आणि हा विषय मला अपील झाला की निश्चितपणे आता दुसरा मार्ग नाही. आज तुम्ही जर विचार केला, त्यांचा अभ्यास खूप झालेला आहे कोरे साहेबांचा, पण आपण शेतकरी म्हणून जर विचार केला, सरकार तुमच्या बाजूने नाही, आयात निर्यात धोरण चुकीचं आहे. जेव्हा आपला शेतीमाल येतो तेव्हा या माल आयात करतात, जेव्हा व्यापारी तो माल घेतात तेव्हा त्याचे भाव वाढवले जातात. हे ठरवून अहमदाबादकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे कोणतेही सरकार आलं तरी नीती हीच आहे. आणि त्यामुळे सरकार आपलं नाही, निसर्ग आपला नाही, अधिकारी तुमचे नाही, अधिकारी तुम्हाला कोणी मदत करत नाही आणि तो गावातला मजुरी आता तुमचा राहिलेला नाही. सर्व बाजूने हा शेतकरी एकटा पडलेला आहे आणि निश्चितपणे कर्ज आहे म्हणून तो आत्महत्या नाही करत. मला आज कसं जगू, म्हणजे आज मी जिवंत राहीन की नाही, उद्या मी पेरणी कुठून करू, या अनेक विवंचनेमुळे घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. आणि राहिला आता जनहित याचिका, तर हा मार्ग अतिशय नाईलाज आणि शेवटचा उपाय आहे. कारण न्यायालयाला हे पूर्ण अधिकार मूलभूत अधिकारामध्ये दिलेले आहे. मला माझं जीवन जगण्याचा अधिकार आहे. सर्व लोक माझ्या विरुद्ध गेल्यामुळे शेतकरी म्हणतो की मी आज उद्या जिवंत राहीन की नाही, आता याची शाश्वती नाही. आणि त्यामुळे मूलभूत अधिकारामध्ये मी जिवंत राहिलो पाहिजे, यासाठी शासनाचं धोरण असलं पाहिजे. आणि मी का लुबाडले गेलो त्याला शासन जबाबदार आहे आणि म्हणून माझी भरपाई करण्यासाठी सुद्धा शासन जबाबदार आहे. निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या या आंदोलनामध्ये मी पुढच्या काळामध्ये राहिलेल्या काही दिवसामध्ये प्रकाश भाऊ कोरेंसोबत आहे. आमच्या आज काही पुस्तकं मी पण घेऊन जाणार आहे. आमच्या तालुक्यात काही भरले, काही लोकांनी भरले, परंतु मोठ्या संख्येनं भरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि या लढाईमध्ये एक आनंदाची गोष्ट आहे, आशेचा किरण आहे की आता हे महाराष्ट्राचे नाही तर सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश झाले आहे ते गवई साहेब झालेले आहे आणि ते या वर्गातले आहे. इथे समाजाचा आणि जातीचा विषय नाही, परंतु शेतकरी शेती त्यांनी जोडून पाहिलेली आहे. आणि कधी ना कधी जर आपल्याला उच्च न्यायालयात नागपूरला न्याय नाही मिळाला तर आपण या सुप्रीम कोर्टात सुद्धा ही याचिका नेऊ शकतो आणि निश्चितपणे आपल्याला न्याय मिळेल. एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला खात्री आहे. निश्चितपणे आपण सर्व या प्रकाश भाऊच्या पाठीमागे उभं राहावं. आज प्रकाश भाऊची इथे स्टेजवर तारीफ करण्यात फायदा नाही. आपण सर्व आपल्या सर्वांसाठी ते लढत आहेत, मोठा विषय नाही आहे. आज चारही बाजूनं शेतकरी जेव्हा नागवला जातो तर माणसाच्या रूपानं, देवाच्या रूपानं आपल्याला प्रकाश भाऊ दिसतो. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी जे जे कार्यक्रम तयार होतील, प्रकाश भाऊ जे तयार करतील, त्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते सहभागी होतील. कारण आता आम्हाला या लढ्याशिवाय शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पुढच्याही काळामध्ये, कारण कर्जमुक्ती झाली म्हणून प्रश्न सुटत नाही, कारण हे प्रश्न पुढेही राहणार आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला नागवण्याचा कार्यक्रम होईल, फसवण्याचा कार्यक्रम होईल, त्यासाठी आपण हा लढा किसान ब्रिगेडच्या माध्यमातून लढत राहू, एवढं त्या प्रसंगी माझे मत व्यक्त करतो. आणि प्रकाश भाऊ कोरेंना या अतिशय काय म्हणतात, देवाची सेवा आहे. शेतकऱ्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा. या देवाच्या सेवेमध्ये प्रकाश भाऊला मी माझ्या पूर्ण तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो.